नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आत्ता जस्ट 5 मिनिटपूर्वी इथं जोधपूर स्टेशनला पोचलो आहे. म्हणजे ऑन टाईम. म्हणजे काल रात्री पुण्यावरून 7:30ला बरोबर निघालेली आणि इथं रीच टाईम आहे 3:10, पण आत्ता 3 वाजता झाले. म्हणजे हे फार रेअरेस्ट कंडिशन आहे की इंडियन रेल्वे, म्हणजे लोक बरेच नावं ठेवतात की इंडियन रेल्वे ऑलवेज बिहाइंड द स्केड्यूल असते, बट ही अहेड ऑफ द स्केड्यूल होती आणि एक 10 मिनिट आधी जोधपूर स्टेशनला आली. म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे जे काय आणि इंडियन रेल्वेचे ॲप आहे त्याच्यात म्हणजे ते टाईम टू टाईम दाखवतं की किती मिनिट लेट आहे, किती मिनिट अर्ली आहे वगैरे त्याप्रमाणे. आता जोधपूर जंक्शनचं आहे हा प्रेमायसेस तुम्ही बघू शकता. म्हणजे 5-6 प्लॅटफॉर्म आहेत, बट ओव्हरऑल त्या प्लॅटफॉर्मची क्लीननेस वगैरे ते चांगलं आहे. आता या स्टेशनमधनं बाहेर येऊन आता इथून पुढं ओशियनला जाणार आणि मग तिथं ओशियनचा पुढचा जो काही प्लॅन आहे तो सांगतो. ओशियन इथून एक अराऊंड 65 किलोमीटर्स आहे. तर मग आता बाहेरून कसं, मग जर राजस्थान स्टेट ट्रान्सपोर्टची बस भेटली तर ठीक, अदरवाईज कोणत्या प्रायव्हेट गाडीने पुढचं जर्नी कंप्लीट करून ओशियनचा तुम्हाला पुढचं अपडेट करतो. थँक्यू. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आता हे जोधपूर स्टेशनच्या बाहेरचा एरिया जो आधीचा होता ते आपण प्लॅटफॉर्मवरून केलं होतं आणि हे जोधपूरचा एक्सटेरियर, म्हणजे हे यांचं मेन काउंटर वगैरे. आणि एक साईडला पण एक मोठी बिल्डिंग होती, तिथे एंट्री तर नाही आहे, म्हणजे प्लॅटफॉर्मनी पण नव्हती आणि इथून पण नाही. तर ओव्हरऑल हे स्टेशन एक थोडं रेड ब्रिकचं कन्स्ट्रक्शन होतं आणि आता साईडला एक न्यू कन्स्ट्रक्शन चालू, एक्सपांड करतात. तर आपण आता बघतो इथं टाईम 3:20 झाले जोधपूरचं आहे. तसं आहे, बराच मोठा बिझी जंक्शन आहे. तर आणि आता इथून पुढं आता एस टी स्टँडला जाणार, एक हार्डली 2 किलोमीटरवर, आणि तिथून मग ओशियनला कसं होतं ते बघू, मग पुढचं अपडेट करतो. थँक्यू. आता हे एक ओशियन म्हणून एक जे गाव आहे तिथं आलो आहे आत्ता. हे फार एन्शंट गाव आहे आणि तिथं एक सच्चिया माता म्हणून एक फेमस मंदिर आहे. आता तिथं दर्शन वगैरे, तिथं दर्शन घेऊन तिथंच एका रूममध्ये आत्ता लगेच ठेवलं आहे आणि आता जरा फ्रेश होण्यासाठी आलो आहे. बट इथं भयानक थंडी आहे आणि आत्ताच म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेत, पण एकदम भयानक थंडी आहे. आणि इथं लोकांचं म्हणजे दुकानं पण बंद करायचा वेळ झाला. मंदिरी प्रशस्त आहे, पण ही एक जुनी अशी हवेली वगैरे, म्हणजे इथं राहण्याचं वगैरे बरीच सुविधा आहे. आणि मी ज्या रूममध्ये त्याचं पण दाखवल. आणि एकदम एन्शंट सिटी, एन्शंट राजस्थानी सिटी, हे एक चांगली. इथे एक हॉटेल वगैरे, म्हणजे जर कोणाला यायचं असेल तर ते बघू शकता. तर आता मंदिराचा पण एक पॅसेजचं दाखवतो, तोपर्यंत मी पुढं अपडेट करतो. हे जे सच्चिया माता मंदिर आहे त्याचं हे ओव्हरऑल सेटअप, पायऱ्या वगैरे